नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या मुरली स्टुडिओ शैक्षणिक चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज एक सुंदर माहिती तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवणार आहोत. ते आहेत जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होमी भाभा यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला आवडल्यास हा शैक्षणिक यूट्यूब चॅनलला मुरली स्टुडिओ तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना अवश्य शेअर करा. चला तर बघूया आजचं इन्फॉर्मेशन होमी भाभा यांच्याबद्दलची. डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाची पुस्तकं होती. होमी भाभा यांना या पुस्तकामुळे विज्ञानात स्वाभाविकपणे आवड निर्माण झाली. याशिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा पण छंद होता. अतिशय सुंदर देखणे व्यक्तिमत्व लाभलेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते. त्यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते, पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली, पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केम्ब्रिज विद्यापीठातून इसवी सन 1930 साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. कॅव्हेडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून इसवी सन 1933 साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षिसही मिळाली. त्यांनी आण्विक शास्त्र निर्माण केले. इसवी सन 1940 साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉक्टर भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इसवी सन 1945 साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य सांभाळून डॉक्टर भाभा हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इसवी सन 1948 साली त्यांच्या पुढाकाराने अणु ऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणुभट्टीची स्थापना होऊ शकली. अणूचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक होते. डॉक्टर होमी भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणुभट्ट्या सुरू करून त्यांचा वीज निर्मितीसाठी उपयोग केला. तसेच 18 मे इसवी सन 1974 या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. डॉक्टर होमी भाभा हे भारताच्या स्वातंत्र्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासातील प्रमुख खेळाडू मानले जातात. त्या काळातील इतर प्रथित यश आणि अधिक वरिष्ठ भारतीय शास्त्रज्ञांवर त्यांचे वर्चस्व आहे. आपल्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या आणि मोठ्या प्रमाणावर गरीब झालेल्या राष्ट्रामध्ये भरीव आणि ऊर्जा कार्यक्रमाची स्थापना आणि विस्तार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. आण्विक कार्यक्रमातील त्यांच्या योगदानामुळे डॉक्टर होमी जे भाभा हे देशाच्या अणु कार्यक्रमाचे जनक आहेत. ते AEETचे पहिले संचालक आणि भारताच्या अण्वस्त्रांच्या निर्मितीमागील प्रमुख शक्तीपैकी एक होते. डॉक्टर होमी जे भाभा एक प्रख्यात शास्त्रज्ञ यांच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेऊया. डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबईतील प्रसिद्ध पारशी कायदेशीर कुटुंबात झाला. जहांगीर भाभा आणि मेहरबाई भाभा हे त्यांचे पालक होते.
ते दोराबजी टाटा यांच्याशी जोडलेले होते आणि ते अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातून आले होते. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी प्राथमिक शालेय शिक्षणासाठी बॉम्बे कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये 1927 पर्यंत शिक्षण सुरू ठेवले. होमी भाभाने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू करण्यासाठी केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला, परंतु अभियांत्रिकीपेक्षा विज्ञानाचा अभ्यास करणे हे त्यांचे खरे आवाहन आहे हे त्यांना समजले. त्याने आईवडिलांना या समस्येची माहिती दिली. होमीच्या काळजीवाहू वडिलांनी प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी पदवीसाठी त्याच्या उर्वरित विज्ञान अभ्यासक्रमांसाठी पैसे देण्याचे मान्य केले. 1930 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग परीक्षेत त्यांना प्रथम श्रेणीत उत्तीर्ण मिळाली. त्याच्या वडिलांनी त्याच्या वचनबद्धतेचा आदर केला आणि त्याला त्याचे शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी दिली. सैद्धांतिक भौतिकशास्त्रात डॉक्टरेट करत असताना पॉल डिरॅक हे होमीचे गणिताचे शिक्षक होते. आण्विक भौतिकशास्त्रात PhD केल्यानंतर 1933 मध्ये प्रकाशित झालेला त्यांचा पहिला शैक्षणिक लेख द ॲब्सर्ब्स ऑफ कॉस्मिक रेडिएशन. 1934 मध्ये जेव्हा त्यांना आयझॅक न्यूटन फुल स्कॉलरशिप देण्यात आली तेव्हा त्यांनी पुढील 3 वर्षे कायम ठेवली. 1930च्या दशकात आण्विक भौतिकशास्त्र हे एक विकसनशील क्षेत्र होते, ज्याने शास्त्रज्ञांमध्ये वारंवार वादग्रस्त चर्चा सुरू केल्या होत्या. या क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. 1935 मध्ये तो आणखी एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रगती देखील करेल. तो निल्स बाहेर यांच्याशी सहयोग करताना इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन स्कॅटरिंगची वैशिष्ट्ये शोधू लागला. त्यानंतर त्याच्या सन्मानार्थ हे भाभा स्कॅटरिंगमध्ये बदलले गेले. 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे भाभा भारतात परतले. थोड्या सुट्टीसाठी ते भारतात परतले, पण शेवटी त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. भाभा यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या भौतिकशास्त्र विभागात रीडरचे पद भूषविले, ज्याचे प्रमुख भारतीय भौतिकशास्त्रज्ञ C.V. रमन होते. पुढे सर दोराब टाटा ट्रस्टने त्यांना संशोधन अनुदान दिले. अनुदानाच्या निधीतून भाभांनी संस्थेत कॉस्मिक रे रिसर्च युनिट सुरू केले. TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च स्थापन करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. सर C.V. रमन यांच्या नेतृत्वाखाली भाभा यांनी IISc बंगलोर येथे सैद्धांतिक भौतिकशास्त्रात फेलो म्हणून पद स्वीकारले. 1941 मध्ये त्यांना रॉयल सोसायटी फेलो पद मिळाले. पुढील वर्षी त्यांना कॉस्मिक रे स्टडीजचे प्राध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली. या व्यतिरिक्त त्यांनी अलाहाबाद विद्यापीठ आणि ISCS मधील भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष होण्याची संधी नाकारली. 1943 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसच्या भौतिकशास्त्राचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. अणु ऊर्जा क्षेत्रात त्यांचं योगदान काय होतं, आता त्याबद्दलची माहिती आपण बघूया. एप्रिल 1948 मध्ये भाभा यांनी शांततापूर्ण कारणांसाठी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या वाढीवर देखरेख ठेवण्यासाठी अणुऊर्जा आयोग तयार करण्यासाठी जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहिले. नेहरूंनी या कल्पनेला मान्यता दिली आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये संसदीय कायद्याद्वारे समितीची स्थापना करण्यात आली. भाभा यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 1951 मध्ये त्यांची इंडियन सायन्स काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि 1954 मध्ये त्यांची भारत सरकारचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. अणुऊर्जेच्या विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी
भाभा ऑक्टोबर 1958 यूकेला गेले. त्याला इतर देशातील विशेषतः युनायटेड स्टेट्समधील अणुतंत्रज्ञान तज्ज्ञांशी अनेक वादांना सामोरे जावे लागले. डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी वीज निर्मितीसाठी मर्यादित युरेनियम साठ्यांऐवजी देशातील मुबलक थोरियम साठा वापरण्याची योजना विकसित केली. जगातील इतर राष्ट्रांच्या अगदी उलट याने थोरियम केंद्रित धोरण स्वीकारले. या व्यतिरिक्त हे भारताच्या 3 टप्प्यांवरील अणुऊर्जा कार्यक्रमात विकसित झाले. त्याच्यात स्टेज नंबर 1 होतं प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर, स्टेज नंबर 2 होतं फास्ट ब्रीडर अणुभट्टी आणि स्टेज नंबर 3 होतं थोरियम आधारित अणुभट्ट्या. त्यांना त्यांच्या लाईफमध्ये बऱ्याच पुरस्कारांनी सन्मान मिळाला. त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. मार्च 1941 भाभा यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. भाभा यांना 1942 केम्ब्रिज विद्यापीठाने दिलेला सर्वोच्च सन्मान ॲडम्स पुरस्कार मिळाला. माननीय भारत सरकारने 1954 भाभा यांना प्रतिष्ठित पद्मभूषण प्रदान केले. 1951 त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही मिळाले. 1966 मॉन्ट ब्लॅकजवळ एअर इंडियाच्या बोईंग 707 अपघातात भाभा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अधिकृत अहवालानुसार पायलट आणि जिनिव्हा विमानतळाचे विमानाच्या पर्वताच्या सापेक्ष स्थितीबद्दल गैरसमज केला, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. पण त्याचा मृत्यू अजूनही एक गूढ आहे. परंतु षडयंत्र सिद्धांत सूचित करतात की हत्येचा उद्देश भारताच्या आण्विक कार्यक्रमात अडथळा आणण्यासाठी होता. भाभा प्रचंड उंचीचे होते. त्यांना नेहमीच त्यांच्या विशिष्ट क्षेत्राबाहेर प्रभाव असायचा. त्यांची अमर्याद ऊर्जा, सर्वसमावेशक दृष्टी आणि पॉवर नेटवर्कमधील प्रभावामुळे त्यांनी अणुऊर्जा कार्यक्रम आणि भौतिकशास्त्र आणि गणितातील अनुभवजन्य अभ्यासाव्यतिरिक्त भारतीय विज्ञानाच्या अधिक वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॉक्टर भाभा यांच्या जीवनाचा आणि कारकिर्दीचा संक्षिप्त आणि कदाचित विरोधाभासी विहंगावलोकन जे.आर.डी. टाटा यांना उद्धृत करून संपवित इच्छितो, ज्यांनी भाभांबद्दल म्हटले होते, होमी खरोखरच पूर्ण माणूस होता. तो एक शास्त्रज्ञ, वास्तुविशारद, मास्टर बिल्डर आणि प्रशासक होता. मानवता, कला आणि संगीतात पारंगत होता. अशा या सुप्रसिद्ध, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांना आमचा शतशः नमन. त्यांच्याबद्दलची ही थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडले असेल तर मुरली स्टुडिओ हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, जेणेकरून अशा सुंदर सुंदर माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका, कारण ह्या सर्व माहिती त्यांच्या पण उपयोगाच्या असू शकतात आणि असतीलच अशी आशा बाळगतो. त्यांना पण शेअर करा, त्यांना मदत होईल. नक्कीच पुढच्या सुंदरशा विषयाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.